तर आमच्याच मराठी माणसाच्या पायावर कुऱ्हाड आम्हीच मारल्यासारखी होईल आणि म्हणून विरोधाला विरोध सगळ्या ठिकाणी करायचाच नसतो, करायचा नसतो. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था, रस्ते पूल तर राजे, आता तुमच्या खात्यात काय चाललंय मला माहित नाही, तुम्ही चांगले आहात, राजे आहात, सगळं काय आहे. वाटोळं लागलंय आमच्या भागात रस्त्याचं, वाटोळं लागलंय आमच्या भागामध्ये रस्त्याचं. आमच्या भागामध्ये इरिगेशनची कामं मोठ्या प्रमाणात नाहीत. आमच्या भागामध्ये दुसरी मागणी काही नाही. आमच्या भागामध्ये कोकणामध्ये फक्त आणि फक्त बांधकाम खात्याशी संबंधित असलेल्याच गोष्टी फक्त मागितल्या जातात. कारण प्रचंड पाऊस पडतो, पाऊस पडतो. गेल्या 2-3 वर्षामध्ये विरोधाला विरोध. अरे आम्हाला सुद्धा लोकांनी निवडून दिलंय. माझा प्रश्न आहे सत्ता दिसाना. आज काल परवा 10-15 वर्षापूर्वी तुम्ही सत्तेमध्ये गेला असाल, पण त्याच्या अगोदर या राज्यामध्ये या देशामध्ये काँग्रेसचीच सत्ता होती, काँग्रेसचीच सत्ता होती. पण त्या काँग्रेसच्याकडे राजकारणातली जी सभ्यता होती ना, ती सभ्यता तुमच्याकडे आता राहिलेली नाही. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, मी माझ्या कानाने ऐकलंय. विरोधी पक्षाचा आमदार जर एखादं पत्र घेऊन गेला तर काँग्रेसचा मंत्री तो विरोधी होता, तो माझ्या विरोधातला आहे की विरोधी पक्षातला, ह्याचा विचार नाही करायचा. तो ताबडतोब जर आपल्याला 5 रुपये घेतले, 6 रुपये घेतले, 10 रुपये घेतले, तर विरोधकाला न चुकता 7-8 रुपये तरी द्यायचा. मी म्हणतो 5 रुपये तरी विकासाला काँग्रेसवाले द्यायचे. काय असेल, आम्ही तक्रारी केली नसतील. माझ्यासारखा माणूस ज्या वेळेला त्या मतदारसंघातनं सातत्याने निवडून येतो, त्यावेळेला मी त्या पक्षाच्या लोकांना त्रास दिलाच असेल ना, मी त्या पक्षाच्या विरोधात काम केलंच असेल ना. मी तिथल्या पक्षांच्या विरोध, सत्ताधारी पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी काही ना काहीतरी माझ्या पक्षाचं वर्चस्व व्हावं म्हणून त्यांचं राजकीय अस्तित्व मी धोक्यात आणलं असेलच ना. मग त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मंत्र्याकडे तक्रार नसेल केली, त्यांनी तक्रार जरूर केली असेल. ह्या भास्करला कशाला पैसे देता, हा तर तिथं जाऊन कामं करतो आणि आपल्या सरकारच्या विरोधात बोलतो. पण काँग्रेसची जी काही एक परंपरा होती, एक सभ्यता होती, ती ऐकून ठेवा. काँग्रेसवाले काय म्हणायचे, आम्ही जे पैसे देतो, आम्ही जे काम करतो अध्यक्ष महोदय, ते त्यांचं व्यक्तिगत काम करत नाही. आम्ही लोकशाही मानतो आणि लोकांनी त्यांना निवडून दिलंय. याचा अर्थ तो विरोधी पक्षाचा असला तरी त्याचा लोकांनी निवडून दिल्यामुळं आम्ही जे काम करतो ते लोकांचं करतो. ही सभ्यता आज महाराष्ट्राच्या राजकारणातून लोप पावली. ही सभ्यता महाराष्ट्राच्या राजकारणातून नाहीशी झाली आहे. यातून महाराष्ट्राचं काही हित होणार आहे असं नाही, यातून महाराष्ट्राचं काही भलं होणार आहे असं नाही, यातून महाराष्ट्राची काही उन्नती फार होईल असं नाही. कुठल्या भ्रमात वावरतात तुम्ही. शरीरातला एखादा भाग जर विकलांग झाला, एखादा भाग जर अधू झाला, एखादा भाग जर निकामी झाला, तर पूर्ण क्षमतेनं त्या माणसाला काम करता येत नाही. या राज्याचे आपण विविध प्रकारची विविध अंग आहोत, त्यामुळे एकाला कोणाला तरी अशा पद्धतीनं तुम्हाला अधू करून चालणार नाही. राज्य पुढे घेऊन जायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जावं लागेल. अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता. काय झालं 2016ला याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, जगामधलं प्रसिद्ध स्मारक म्हणून आम्ही समुद्रामध्ये उभं करणार आहोत. कुठं गेलं ते स्मारक, काय झालं त्या स्मारकाचं, किती निवडणुका झाल्या, देशाच्या पंतप्रधानांकडून तुम्ही भूमिपूजन करून घेतलं. कुठं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, कुठं आहे इंदू मिल मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, कुठं आहे स्मारक ते. अशा पद्धतीची अनेक ठिकाणची अनेक स्मारक आज तुम्ही या ठिकाणी बंद पाडलेली आहात. आणि म्हणून नुसत्या फुशारक्याने फक्त मोठेपणा मारून या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही आणि राज्याची या ठिकाणी प्रगती होणार नाही. आणि म्हणून राज्याची प्रगती जर करायची असेल तर सर्वांना या ठिकाणी बरोबर घेऊन जा, बरोबर घेऊन चला, अशा प्रकारची विनंती करतो तुम्हाला. तुम्ही सातत्यानं सांगत होतात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेचं अनेक त्यांनी योजनांना काहीतरी त्यावेळेला स्टे दिला होता. परिस्थिती तशी होती, कोरोनाचं संकट होतं आणि त्यामुळं त्यांनी काही योजनांना स्टे दिला म्हणून त्यांना स्थगिती सरकार तुम्ही म्हणत होता. आज मला तुम्हाला